या विधिनिमित्त ठेवलेली ही प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेसाठी निवडलेला विषय भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने माणसाला चांगलं वागणं म्हणजे काय आणि वाईट वागणं म्हणजे काय, चांगल्या आणि वाईटाचा फरक कर्माचा समजून सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी समजून सांगताना भगवान कृष्ण एका श्लोकामध्ये म्हणतात, कर्मेंद्रियाणि संयम्य यः आस्ते मनसा स्मरम् इंद्रिय अर्थान विमूढा आत्मा मिथ्याचारास उच्यते. कोणत्या वागण्याला आपण वाईट वागणं म्हटलं पाहिजे, कोणत्या वागण्याला आपण चांगलं वागणं म्हटलं पाहिजे. बऱ्याच वेळा आपण समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर वाईट वागण्याला चांगला संदर्भ देतो आणि चांगल्या वागण्याला वाईट संदर्भ देतो. एखादा माणूस समाजाच्या उपद्रवाचा कारण असेल तरी आपण त्याला स्तुती करतो. एखादा माणूस समाज उपयोगी असेल तरी आपण त्याची निंदा करतो. मग कुणाचं समर्थन करावं आणि कुणाचं करू नये या दृष्टिकोनातून या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. सज्जनो, धर्म ही व्यवस्था आहे, देव हे अधिष्ठान आहे आणि समाज हा कर्ता आहे. बरोबर, याच्यामध्ये फार महत्वाचा शब्द लक्षात घ्या. या धर्मामध्ये जे काही अधिष्ठान आहे ते भगवंत आहे. म्हणून या धर्मामधलं प्रत्येक कर्म देवाच्या नावाने चालू होतं, देवासाठी केलं जातं आणि देवाच्या नावाने संपवलं जातं. आणि केलेल्या प्रत्येक कर्माला देवाला अर्पण केलं जातं. मग ते कर्म आम्हाला असं वाटतं की आपलं व्यक्तिगत आहे. धर्म माणसाला समजून सांगतो की प्रत्येक कर्म हे धर्म परंपरेला जोडून आहे. लग्न झालं आपल्याला वाटतं बायको आपली आहे. धर्म सांगतो तिचं धर्माप्रमाणे तिला सांभाळ. प्रत्येक बाईला वाटतं लग्न झाल्यावर नवरा माझा आहे. त्या बाईला धर्म समजून सांगतो की तुझा नवरा जरी तुझा लग्नाने नवरा असला तरी तो या समाजाचा घटक आहे आणि तू त्याला धर्माप्रमाणे वागव. म्हणजे काय, त्या प्रत्येक बाईला वाटत असतं नवऱ्याने माझा ऐकावं. आणि तो नवरा कुणाच तरी मुलगा असतो, त्या प्रत्येक आईला वाटतं पोराने माझं ऐकावं. त्या पोराला एक आत्या असते, त्या आत्याला वाटतं माझ्या भाच्याने माझं ऐकावं. त्याला एक मावशी असते, मावशीला वाटतं तिने माझं ऐकावं. त्याला मामी असते, त्याला वाटतं तिने माझं ऐकावं. त्याला मेवणी असते, त्याला वाटतं मेवणी म्हणते माझं ऐकावं. त्या पोराला एक बहीण असते, त्या बहिणीला वाटतं एक बायकोपेक्षा माझं ऐकावं. मग इथे संघर्ष का होतो? संघर्षाचं मूळ कारण आपण आपला विचार आपल्या मनाने करतो. आईच्या ऐकणाऱ्या प्रसंगामध्ये बायकोला वाटतं हा माझा ऐकत नाही, आईचं ऐकतो. एखाद्या प्रसंगात बायकोचं ऐकलं तर आईला वाटतं हा आता बदलला, आता ह्यानी आता बायकोचं ऐकायला सुरू केलं. तो कोणाच ऐकत नसतो, तो त्याच करत असतो, पण संदर्भात आपण त्याला नाव ठेवत असतो. कुटुंब, समाज, गाव, कुळ हे सगळं असंच चालतं. कशाने चालतं? धर्माने चालतं. धर्म म्हणजे नेमकं काय? तर धर्म म्हणजे कायदा.
कायद्याचं पालन करणं म्हणजे धर्माचं पालन करणं. आता पुन्हा संभ्रम निर्माण होतो की कायदा म्हणजे काय, कायद्याचा आधार कोण. तर इथे सगळा प्रश्न निर्माण झाला. आपण आज स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले, पण हा हिंदू धर्म स्थापन होऊन 75 लाख वर्ष झाले. 75 लाख वर्षापूर्वी झालेला धर्म 75 वर्षात अडचणीत आला. लक्षात घ्या. पूजापाठ, पिंडदान, अन्नदान सोडलं तर या कायद्याचा समाजात कुठेच उपयोग केला जात नाही. मग जे कायदे धर्माने दिले ते आपण कधी पाहिले नाही. धर्माच्या कायद्याला आधार कोणता? धर्मग्रंथ हा आधार आहे. मग धर्मग्रंथ काय सांगतो? तर धर्मग्रंथ आपल्याला कायदा सांगतो. कायदा बरोबर. थोडं बारीक अभ्यास करा, मग तुमच्या लक्षात येईल हे प्रवचन कशासाठी असतं, हे कीर्तन कशासाठी ठेवायचे, हे सप्ते कशासाठी घालायचे, हे देवाची भक्ती कशासाठी करायची, हे सगळं समजून घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. सप्ते तर रोज चालू, खर्च रोज चालू, परिणाम तर काही नाही. परिणाम का होत नाही? तर धर्माचे कायदे आहेत आणि धर्माचे कायदे पाळलेच पाहिजे हे आम्हाला कोणी सांगतही नाही आणि आम्ही समजूनही घेत नाही. मग आमच्या डोक्यात भूत घातलं की भारतीय संविधान, भारताचे कायदे. सज्जन हो, या व्यासपीठावरून सांगताना एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो. धर्माचे काही कायदे भारताच्या कायद्यात बसत नाही आणि भारताचे काही कायदे धर्माच्या कायद्यात बसत नाही. इथं गोष्ट बायको सांभाळली पाहिजे, नाहीतर बायकोला पोरगी द्यायला पाहिजे, हा भारताचा कायदा आहे. धर्माचा कायदा सांगतो की तिला तू काही केलं तरी या जन्मात तिला सोडू शकत नाही. जोपर्यंत ती जिवंत आहे, तू जिवंत आहे, तुम्ही एकमेकाबरोबर राहणे हेच तुमचं काम आहे. का राहायचं? तर त्या देवाने तुमची गाठ बांधली. तुम्ही जा बरं एखाद्या कोर्टात गेले, एखाद्याचा हरकतीचा दावा आहे आणि त्या बाईने फक्त तिथं साक्ष देऊ द्या, देवाने आमची गाठ बांधली, हा कसं काय सोडितो मुर्दा मला. कायदा न्यायाधीश म्हणले भाऊ हे भाषा कायद्याची नाही, कायद्यात बोल, कायद्यात बोल. धर्म सांगतो लग्नाची गाठ बांधली की ती गाठ वरून बांधली जाते. वरून बांधलेली गाठ सोडायचा अधिकार वरतीची, खाली नाही. कोणाचा कायदा सांगतो? धर्माचा कायदा सांगतो. आणि आमचा कायदा सांगतो तू हो या, तू अर्ज कर, तू अर्ज कर, तू संमती हो बाजूला, जाळी खपाखप बाजूला. गेल्या 5-25 वर्षात बाजूला होणं लोकांना खेळ उठायला. म्हणजे तुम्ही आम्ही तरी ग्रामीण भागात राहतो, अजून कमीत कमी या दबावाखाली आपण अजून ताबडतोब या विचारला येत नाही. बच्चू भाऊ, पुण्यामध्ये परवाच एक सर्वे झाला. हे इंजिनियर लोक जे पैशावाले आहेत ना, 5-5 लाख 6-6 लाख रुपये महिन्याला पगार घेतात, यांच्या 15-15 दिवसात महिन्यात फारकतीचे दावे. पुण्यात आपल्याकडे तरी बांधाचे भांडणं पोलीस वकील पोट भरते, आपल्याकडे तरी ॲक्सिडेंटच्या क्लेमवर पोलीस वकील लोक पोट भरते. पुण्यामध्ये या फारकतीच्या दाव्यावर वकिलांनी बंगले घेतले, माड्या मारल्या. म्हणलं तुम्ही काय काम करता? ते म्हणलं आम्ही कुटुंब न्यायाला करतो. कुटुंब न्यायाला करायचं म्हणजे काय करता? मनात म्हणलं तुम्ही कुटुंबाची वाटोळीच करता ना. बाई एखादी बाई तुमच्याकडे आली आणि तुम्हाला म्हणली डॉक्टर साहेब, वकील साहेब, अहो ते आमचा नवरा फार टाईट आहे, असं आहे का? त्याला सोडून टाकू. वकील फी घेतो कशाची? नवरा हाकून काढून टाकेल. म्हणजे बाई दावा करते की नवऱ्याचा घटस्फोट पाहिजे. का बरं असं आलं?
इथं कायद्याने यांना सुरक्षा दिली, पण धर्माचं बंधन यांना सांगितलं नाही. धर्म सांगतो 50 वेळा विचार करा. म्हणून तर एखादी खरेदी तुमची बिगर साठेखताची होईल, बिगर स्टॅम्पची होईल, पण इथं लग्न मात्र सुपारी फोडून साखरपुडा घातल्याशिवाय हळद लावल्याशिवाय लग्न केलं जात नाही. ते भले एखादी स्वतः करीत ना, एखादी तुम्ही म्हणजे गेटकिंग केलं एक दिवसात तरी ब्राह्मण म्हणतो नाही, आधी सुपारी फुटल, मग साखरपुडा होईल, मग हळद लागेल, मग पारण्या निघत्या, मग ओळवळण्या होत्या, मग लग्न लागेल. का बरं? या समाजात धर्माने हे ठिकाण दिले. हे चौकशी करा. साखरपुड्यात पाहुणे आले, विचारा त्यांना चांगलं आहे का, जमन का. एखाद्या पाहुण्याने तुम्हाला सांगितलं अहो तुम्ही इकडं कुठं सोयरी केली, हे तुम्हाला माहिती घ्यायचं, चौकशी करा. अजून संधी आहे. पार गळ्यात हार घालूच तर तुम्हाला संधी आहे. पण एकदा हार घातल्यावर तुम्ही म्हणू नका की फसलो फसवलं नाही. तुम्हाला संधी होती ना, तुम्ही का नाही संधीचं सोनं केलं. धर्म फक्त देवाच्या नावाने करायचं, देवाने सोडायचं नाही. करता माणूसच आहे. हरी ही करता, हरी करता. आणि हरी कुठे तर या देहामध्ये राहतो. बघा, लक्षात ठेवा. शेवटी कर्म हे कर्मेंद्रियाशिवाय करताच येत नाही. आणि जगात कर्मेंद्रिय फक्त आणि फक्त सजीवालाच आहे. बघा, त्या सजीवात अजून एक प्रकार सांगतो. कर्मेंद्रियापैकी हात फक्त माणसाला दिलेत. 84 लक्ष योनीमध्ये गाढव पण आहे, वाघ पण आहे, सिंह पण आहे, पण त्यांना हात आहे का? नाही. 4 पाय, चतुष्पाद, 4 पायाचे प्राणी आहे. माणूस एकटाच 2 पायाचा प्राणी आहे. का? कारण भगवंताने त्याला प्रतिरूप निर्माण केलं. प्रतिरूप. बरोबर? बारीक विचार करा. म्हणजे या सृष्टीच्या 84 लक्ष योनीच्या प्रवासात माणूस हा एकमेव भगवंताचा प्रतिरूप आहे. बाकीच्यांना कोणला पाय तर काही, काहीला बिन पाय, काहीला कान आहेत तर काहीला नाहीत, काहीला डोळे आहेत तर काहीला डोळे नाहीत. बघा, याच्यावरती बारीक लक्ष द्या. मग हा माणूस कर्मेंद्रियाच्या आधारावर या जगात आपलं अस्तित्व टिकून राहतं. मग कर्म आलं की कर्माचे प्रकार आले. बघा, या श्लोकामध्ये काय सांगितलंय ते चिंतन समजून घ्या. कर्मेंद्रियानी संयम्य यः असते मनसा स्मरण. मनामध्ये नेहमी स्मरण ठेवा की संयम हाच आमचा धर्म आहे. संयम. एखाद्या बापाने एखाद्या मुलाला रागवलं, खवळलं, तर मुलगा कधीच माघारी बोलत नव्हता. एखाद्या बापाने एखाद्या मुलाला हाणलं बी आणि त्याचा तो अधिकार आहे. बरोबर का? लक्षात ठेवा. जर बाप सांभाळतोय, जर बाप तुमचं पालन पोषण करतोय, जर बाप आपल्या पोटाचा खस्ता खात तुम्हाला लहानचं मोठं करतोय, तर त्या बापाला तुमच्या चुकीला तुम्हाला शिक्षा देण्याचा अधिकार आहेच. तुम्ही म्हणाले हे काय काढलं तुम्ही. आणि धर्मामध्ये एक तत्व सांगितलंय की भले 4 चांगल्या कामाची स्तुती करू नका, पण एक वाईट काम झाकू नका. कोणाच्या वाईट कृत्याला पांघरून घालू नका. बरोबर का? हे चिंतन फार महत्वाचं आहे. आमच्याकडे उलट आहे. आम्ही सगळे वाईट काम झाकून ठेवतो. एखादं चांगलं काम केलं घाला करायला. अरे या वाईटाचं काय, याचं काय नाही म्हणले, धाकते काय ते कुठं आता बघा काय नाही म्हणले, घाला त्यांना हार घाला, सत्कार करा. अरे याचं काय, एकूण निस्तरायचं नाही म्हणले, ते आता जाऊन द्या, विसरून टाका, आता करा, आता चाललं त्याला पुढं सरकले. नाही पुढे सरकण्याविषयी नाही. धर्म सांगतो त्या प्रत्येक कृत्याचं
जोपर्यंत परिमार्जन होत नाही, परिमार्जन. आता हे चिंतन फार महत्वाचं आहे. आपण हे कधी करतच नाही. आपण फक्त जगतो ते आपल्या मनाने, जे करतो ते आपल्या मनाने, आणि परिणाम मात्र भगवंतावर सोडून देतो की भगवंत पाहून घेईल, पाहणारा तो. आणि तो असा का करतो, तो काय डोळे दाखवून बसला का? आपणच आपल्या कृत्याला समर्थन करतो. आपला गैरसमज आहे की आपण केलेलं प्रत्येक काम हे चांगलंच आहे, चांगलंच आहे. आपण एखाद्याला दमही दिला तरी आपण मग द्यायलाच पाहिजे. अरे द्यायलाच पाहिजे, तुझी भाषा कोणती आहे, काय बोलतो, नाही असंच पाहिजे, बरं झालं ठेचला त्याला. ठेचणं हा धर्म नाही आहे. धर्म सांगतो संयम ठेवा. कर्मेंद्रियानी संयम्य. बांधावरती दोघांचा नांगर चालू आहे, दोघांच्या हातात शेवळ आहे, दोघांच्या हातात रुमणे आहे. त्या ठिकाणी धर्म सांगतो की शांत राहा. एका जात्रांनी देव म्हातारा होत नाही. आज हा निर्णय तुझ्यासाठी घातक ठरेल की येथे संघर्षाला संधी मिळेल. संघर्ष टाळायचा असेल तर दोघांनी मागं सरकावा आणि धर्म पालन करावं. याला धर्म म्हणतात. आपण वाटच पाहतो तो कधी इकडे येतो. आपणही त्याच लायकीचे, तो त्याच लायकीचा. दोन एकूणही आपण धुरतो आणि परत म्हणतो बघा त्यांनी घातला म्हणून मी घातला, त्यांनी इकडे लोटलं म्हणून मी तिकडे लोटलं. या बांधावरती विनाकारण तंडत बसतो, वावरं पडीक ठेवतो. इकडे पत्ती झोडीत बसतो, ड्रायव्हरला फोन करतो, त्या कडाला गेली का, नांगर तिथे कडाला गेला का, 2-4 मोटर राहिले मला फोन कर. ते डावात बसलेला असतो. 4-5 जण म्हणतो चला तुम्हाला भेळ खाऊ घालतो, चला. या 4-5 जण आणतो. याला वाटतं आपल्या बाजून 4-5 जण उभे राहिले म्हणजे डचकतोय. आणि मग त्याला घे करून का मग आमचं इथपर्यंत आहे. तो म्हणतो अहो आपण तर मोजलं इकडं होतं तुमचं. नाही म्हणले ते मला मान्य नाही. मोजणी काय लागली म्हणजे तुला कोणी सांगितलं मोजणी आणायला. म्हणजे आपला मतलब असेल तर आपल्याला मोजणी मान्य नसते, आणि आपला मतलब नसेल तर आपण चिंता म्हणतो मोजणी आहे ना. मोजणी कधी मान्य होती, जेव्हा आपल्याला ज्यादा भेटत तेव्हा मोजणी मान्य होती. जेव्हा आपलं कमी होतं तेव्हा मोजणी मान्य करीत नाही. मग ती मोजणी आणायची काय. शेवटी हा विषय कुठे आहे, स्वार्थ माणसाचं वाटलं करतो आणि परमार्थ माणसाचं कल्याण करतो. आता परमार्थ कल्याण कसं करतो. ती मोजणी आणली, मला वाटत होतं माझं 5 फूट पलीकडे निघन. मोजणी सरकारी आणली, मोजणीवाल्यांनी ते मशीन लावून मोजलं आणि मशीनवाला मला म्हणतोय डॉक्टर साहेब अहो तुमचा बांध अजून 5 फूट अलीकडे त्याचं निघत आहे, मग काय करायचं. तर ठीक आहे ना, तुला मतलब असेल तर म्हणा ठीक आहे, मोजणी त्याला सांग नंतर बघू. आणि ती कमी पुस नाही हा म्हणतो नाही तू नीट मोज परत एकदा मोज. याला वाटतं 5 फूट निघणं, आणि मग ते मोजणीवाला म्हणतो इथपर्यंत तुमचा बांध आहे. म्हणजे समोरच्याला आपण ती 5 फूट देणं कळपात आहे की नाही. आपणच मोजणी आणतो, आपणच म्हणतो ना, आपणच म्हणतो नाही देणार. म्हणजे आपला स्वार्थ आपल्याला अडचणीत आणतो. आणि परमार्थ काय सांगतो, अजून फुटभर घेतो. बघा या क्षेत्रामध्ये जमीन आणि जमिनीच्या व्यवहारात आपल्यापेक्षा वाक्य ना आनंदराव वाक्याने काय आपल्यापेक्षा मारवाडी 50 पट पुढे. ते ऋण घेत नाहीत, ते कोर्टात जात नाही, ते वाद घालीत नाही. ते मालकाला काय म्हणते ₹1,00,000 नाही तुला ₹1,25,00,000 त्यांनी पैसे देतो, फक्त तू कंपाऊंड घालून द्यायचं मला मोजून द्यायचं. आता आपणही पाटील की करतो तर काय अवघड आहे. मग आपण याला दम दे त्याला दम दे चौघाबून दाबून दुबून वाकडं तिकडं काढून त्याला मोजून देतो. ते कंपाऊंड टाकून देतो, ते कंपाऊंड त्याच्या ताब्यात देतो, ते आपल्याला पैसे देतो. त्या चौघांपैकी कोणाची ताकद होत नाही कंपाऊंड तोडायची, कारण कायद्याने त्याला संरक्षण दिलेलं असतं. मग तो कोणाला शिव्या देत नाही, उलट भाऊ रामराम घालतो यांच्या ऐकायला पाटील तुमचं दूध चालू करू, तुमचं असं करू का. कारण त्याला माहिती आहे तोंडात बळ काहीच नसतं. तोंडाने जो बोलतो त्याच्या हातात कृत्य काही नसतं. ज्याची कृती पूर्ण झालेली आहे त्याचा परिणाम बदलत नाही. आपणच विनाकारण तोंडात बसतो.
परत दिवसेंदिवस वाद घालीत बसतो. आपणच पिढ्या भांडत बसतो. नाही म्हणले आमच्या चुलत्याच्या पोराच्या लग्नाला मला जायचं नाही. आपण चुलत्याच्या पोराच्या लग्नाला जायचं नाही, चुलत्याच्या दाव्याला डोकी केली तू, डोकी गाजत केली म्हणतो. 4 गावात लोक नावं ठेवत्या की बा कलापुरी दावा होता, मग तू डोकी नाही केली. लोक म्हणतात द्यायला तो धर्म आहे का नाही, नको ते धर्म. आणि त्याच्या पुरीच्या लग्नाला का नाही गेला, आपण जाणार नाही लग्नाला, आपल्याला काय करायला नाही, घेणं नाही देणं. कोण म्हणतं ते आमचं त्याचं पटत आहे. अरे मग तुलाच कळलं नाही की तुला धर्म कशाला म्हणतात. उलट संधी आहे. ज्या ज्या वेळेस देवाच्या नावाने कार्य असतं त्या प्रत्येक कार्यात तडजोडीला संधी आहे. आनंदरावचं माझं पटत नाही, पण आनंदरावच्या पुरीच्या लग्नाची पत्रिका ज्यावेळेस आनंदराव माझ्या घरी आणून देतात ना, त्यावेळेस मला संधी आहे की आता इथून पुढे आनंदराव संघ पटवून घ्यायचं का. कवर भांडत बसता. या जन्म भांडण्यासाठी नाही, हा जन्म वाद घालण्यासाठी नाही, हा जन्म ताणण्यासाठी नाही, आणि हा जन्म गोळा करण्यासाठी नाही. लय गोळा केलं, काय झालं, मेले ना. काय कामाला आलं, काहीच कामाला आलं नाही. मग कशासाठी गोळा केलं हे कळलं नाही. भांडले 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 भांडले, शेवटी भांडणातून काय झालं, भांडणातच मेले. फायदा काय झाला, काहीच नाही. पोरं एकत्र बसले, म्हणले ते आमचे बाप येडे होते, बसा आपण घ्या मिटून. आणि मग बापाने का नाही मिटवलं, ते म्हणले त्याला अक्कल नव्हती. मग पोरांना अक्कल आली, पोरांनी ते बापाने वर बाप गेला, बाप वरून पाहतोय मग तुझ्या आईला ज्याच्यासाठी मी आयुष्य काढलं, या पोरांनी तडतोड करून टाकले तिथे. कोणी म्हणलं का बापाच्या इच्छा होती बा हे भांडण मिटलं नाही पाहिजे आणि म्हणून मी मरूच तर हे भांडण चालू ठेवले. नको तिथं तंडून आपण आपल्या हाताने आपली घालून घेतो आणि परत धर्माच्या नावाने भजन करीत बसतो. या भजनातून काय होणार आहे हेच तर कळत नाही ना. भजनातून काय होणार आहे, भजन कशासाठी आहे, हरिनाम कशासाठी आहे, ही पूजा कशासाठी आहे, हा दावा कशासाठी आहे, काहीच माहित नाही. ही माहिती करून घेण्यासाठीचे प्रवचन समजून घ्या. कारण तुकाराम महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढावं या नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिड भार तुका म्हणे सान. आपण या जन्मामध्ये सामर्थ्य असल्याचा आवाहनतो. आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे पैशाचं सामर्थ्य आहे, माझ्याकडे तारुण्याचं सामर्थ्य आहे, माझ्याकडे पदाचं सामर्थ्य आहे. बघा बरं, आपला भ्रम कुठं होतो, ज्याच्याकडे पद असतं आणि ज्याची सही लागते त्याला वाटतं मी सामर्थ्य आहे माझ्याकडे, किंवा आला माझ्याकडे माझी सही मागायला आला म्हणजे याचं माझ्या वाचून गुतलं. त्याच्याकडे पैसा आहे, त्याला एखादा माणूस पैसा मागायला आला, हा म्हणतो मग याचं माझ्या वाचून गुतलं. एखाद्याकडे जमीन आहे, एखादा माणूस म्हणला की तुझी वाट्यात देतो का, आपण म्हणतो माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझ्याकडे एवढा जमीन जमला आहे, हा मागायला आला म्हणजे हा झाला भक्त, मी झालो देव. बघा बरं, आपला भ्रम कुठे भ्रम होतो. एखादा पेशंट पोट दुखायला लागलं माझ्याकडे आला तर मला असं वाटतं की मी झालो देव, हा झाला भक्त, कारण त्याला गरज लागली आणि गरज ही भक्ताला आणि देवाला. अरे या भ्रमिष्ठांनाच धर्मामध्ये जागा दाखवून देण्याची गरज आहे. हा भ्रमिष्ठ व्यवहार आहे, भ्रमिष्ठ व्यवहार आहे. नवऱ्याला वाटतं कुठं जाते, लग्न करून आली ना जग मारिती, अरे भ्रम आहे तुझा, भ्रमिष्ठ आहे तू. अरे लग्न करून आणली म्हणजे ती तुझी जबाबदारी आहे, तिचं प्रत्येक कृत्य तुझ्या घराची प्रतिनिधित्व करते. ती वागण्याचा प्रत्येक प्रसंग समाज डोळे उघडून पाहतोय आणि 10 डोळ्यांनी 10 भगवंत नजर ठेवून आहे तुझ्या संसारावर. म्हणून तर एका संताने हिंदीमध्ये एक सुभाषित केलं, अच्छी करनी करले बंदे कर्म न करियो काला. अच्छी करनी करले बंदे कर्म न करियो काला, लाख आंख से देख रहा है तुझे देखने वाला. देवाला काय डोळे आहेत का, तुमचे डोळे देवाकडे जातात, तुमच्या डोळ्याचं कनेक्शन देवाला जोडलेले. बघा आता हे CCTV कॅमेरे आलेत, हे CCTV कॅमेरे पहिले वायरीला जोडायचे, मग ती वायर एका कॉम्प्युटरला जोडायची, मग ती दिसायची. आता या मोबाईलमध्ये माझ्या दवाखान्यात काय चाललंय इथं मी बघू शकतो. आता असं काढलं इथं मोबाईलवर दिसतो दवाखान्यात कोण बसले, कोणतं पेशंट आले, त्याला मी म्हणलं जीप दाखवते, इथून जीप दाखवेल मला. याला म्हणतात ऑनलाईन जमा.
तसं या भगवंताची एवढी लीला आहे की तुमच्या डोळ्यात गेलेली प्रत्येक दृष्टी ही त्याला जोडलेली आहे, त्याला जोडलेलं आहे. तुमचं कनेक्शन त्याला जोडलेलं आहे. त्याचा सॅटेलाइट जोडल्यामुळं तुम्ही जे पाहता ते त्याला दिसतं. मग आता इथे काय डोळे थोडे आहेत ना, मला 2 डोळे दिले, पण तुमचे प्रत्येकाचे 2-2 डोळे जर माझ्याकडे पाहायला लागले तर माझ्याबद्दल मला जास्त ज्ञान राहील का तुम्हाला जास्त राहील? तुम्हाला जास्त राहणार आहे ना. बघा, लक्षात ठेवा, प्रत्येकाने लक्षात ठेवा की माझं सामर्थ्य काय, मी सोडून सगळं जग देवाचं आहे. मग जग मोठं का मी मोठा? सांगा बरं. समजा माझ्याकडे 50 कोटी रुपये आहेत, धरा बघ, समजा नाहीत माझ्याकडे, पण धरा बघ, कारण आकडा मोठा ऐकला का लोक ऐकायला जरा कांटाव करून ऐकले. म्हणलं माझ्याकडे 50 रुपये, लोक म्हणते जाऊ दे मग आता मग उचलून देतो मळी तुम्ही. म्हणजे बरोबर का, माझ्याकडे 50 कोटी रुपये आणि मला असा भ्रम झाला का मी एवढे पैशावाले, आरणगावमध्ये माझ्या इतकं पैशावाला माणूसच नाही, म्हणजे आरणगावात सगळ्यात मोठा कोण? मी. अरे मग तू सोडून बाकीचं उरलेलं कोणाचं आहे? तुझं नाही, बरोबर आहे की नाही? तू जर म्हणलं हे माझं आहे, जर मी म्हणलो हा माझा मोबाईल आहे, याचा अर्थ उरलेले मोबाईल माझे नाही. जर मी म्हणलो माझे 50 कोटी रुपये तर याचा अर्थ उरलेले तुझे नाही. मग उरलेले कोणाचे? तुझे नाहीत ना. मग उरलेले भगवंताचे. कोणाचे? भगवंताचे. मग उरलेले किती आहेत? तुझे लय आहेत. मग तू मोठा का भगवंत मोठा? भगवंतच मोठा. तुला लय ताकद आहे. रावणाला इतकी ताकद होती ना की रावण फक्त हातानेच मोठा होता आणि तलवारीनेच मोठा होता नाही, रावण तपश्चर्येने मोठा होता. त्याच्या इतकी तपश्चर्या कुणीच करू शकलं नाही. ऋषी मुनी साधू संत यांच्या सगळ्यात तपस्वी होता रावण, सगळ्यात हुशार होता रावण. हुशार होता ते काय माठा बिटा येडा बिडा असा कॉप्या करून पास झालेला नव्हता, तो हुशार होता. अरे 33 कोटी देव बंदी खाण्यात ठेवायचे म्हणजे काय धरून नाही आणायचे मुडके धरून, असे नाही की गचणी धरले हे रावण लगेच गेला शंकर चल चल नाही तुला बंदूक लावेल. आता देव अमर आहे, अमर देवांना बंदी खात्यात टाकायचं. ती योजना कशी असते की त्या देवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करायची. ज्या दिवशी तपश्चर्याचे फलित तो देव प्रसन्न होईल तेव्हा त्याला वश करून आपल्याकडे ठेवायचं. असं 1 नाही 2 नाही 3 नाही 33 कोटी देव त्याने बंदी खाण्यात टाकले. आता वाक्य नीट ऐकून घ्या. देव आणि महादेव काय फरक आहे लक्षात घ्या. देव आणि महादेव, देव 33 कोटी आहेत. आता याच्यातही आमच्याकडे घोटाळा आहे बरं का. कोणी काही पिल्लू गाडी नाही, इथे काही सिलेबस काय नाही, इथे काही परीक्षा घेतली नाही आमची कोणी, आम्हाला कोणी मार्कशीट दिलं नाही, आमचे कधी पास नापास कडे काढले का कोणता महाराज पास आहे का नापास आहे. इथं नापास आहे चालू कसं आहे चालू, त्याला फक्त 2 गोष्टी सांगता आल्या पटवून देता आल्या ना, चाललंय वारे आमच्या दर्शन आमचे काय आमच्या काय लायक आहे. तर लक्षात घ्या देव किती आहे? 33 कोटी देव आहेत. महादेव किती आहे? एकच आहे. बरोबर का? महादेव किती आहे? एकच आहे. आता असं का बरं? असं का बरं? 33 कोटी देवाच्या यादीत महादेव आहे का? 33 कोटी देवाच्या यादीत महादेव नाही. मग कुणी काय म्हणतं 33 कोटी देव शब्दात तुम्ही अडकू नका, या देवाच्या 33 कोटी आहेत. नाही नाही, 33 कोटी देव आहेत म्हणजे 33 कोटी हा आकडाच आहे, या आकड्यात बदल नाही. लक्षात ठेवा या देवांची संख्या 33 कोटी आहे. मग या 33 कोटी देवांना या भूतलावर अवतार घ्यावे लागले. काय करावे लागले? अवतार घ्यावे लागले. 33 कोटी देवांना अवतार घ्यावे लागले. मग या अवतारात जेव्हा हे देव आले त्यावेळेस त्यांना प्रसन्न करणारे प्रयत्न केले गेले. आता हे पण वाक्य जरा जड आहे बरं का, याच्यावर थोडासा बारीक विचार करा. आपण आजही देवी प्रसन्न व्हावी म्हणून प्रयत्न करतो, पांडुरंग पावला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो. आता देव पावला हा शब्द काय असतो? बरोबर. आता थोडा एक तुम्हाला एक गंमत सांगतो. आपण पुढे गेलो का देवाच्या नावाने नारळ फोडतो. प्रसंगाने काय नारळ चांगला निघला
कधी तुकडे पुरतून खातो. नारळ सडका निघला तर आपण काय म्हणतो मी काय ऐकून घ्या. नारळ पावला. आता कसं काय सडका नारळ पावला कसं काय. तुमचा आनंद कमी होऊ नये ही व्यवस्था धर्माने करून ठेवली. धर्माने व्यवस्था करून ठेवली. सडका नारळ तरी तुम्ही घेजाच नाही. नारळ सडकाच लागला. दुकानदाराला घोड्याला होता त्या दुकानदाराला तरी काय माहिती तेव्हा पाहिलं का ते स्कॅनचं मशीन आहे नारळ सडका काय त्याला तरी काय त्यांनी करून आणला. नगरवाल्यांनी कोकणातून आणला. कोकणावाल्यांनी झाडाचं तोडा. त्याला काय माहिती झाडं सडका नारळ कोणता आहे. त्यांनी असता असता समजा आंबा सडका आहे का नाही वरून कळत. एखादं कौट कदाचित दूर आहे का नाही वरून थोडं कळतं जादा नाही कळत. पण नारळ सडका आहे का नाही वरून काय कळायचं. त्याचा वास सुटतो ना त्याला काही भोगा असतं काय. आणि मग तुमची नाराजी वाढू नये. तुमचा द्वंद्व वाढू नये. तुम्ही लोकांना घोडे लावू नये म्हणून काय सांगितलं. नारळ पावला. पावला म्हणलं की आपण खुश पावला नारळ बरं झालं. मी 10 गेल्याचं दुःख कमी पावल्याचा आनंद जास्त मिळतो. म्हणून धर्माने गुंतून टाकलं नारळ पावला. आता नारळ नेहमी आडवा फुटत असतो. लक्षात ठेवा. कायदा नीट ऐकून घ्या. नारळ कधीच उभा फुटत नाही. ज्या नारळाची शीर कमजोर आहे शीर उभी असते नारळ नेहमी आडवा फुटतो. कारण शीर ही कधीही फुटायची व्यवस्था नाही. सगळं फुटत पण शीर फुटत नाही. काही नारळ कमजोर असतात. कमजोर म्हणजे त्याची उत्पत्तीच कमजोर झालेली असते. जसं पोरांच्या हृदयाला छिद्र असतं. कोणाला संडाची जागा नसते. कोणाला डोळ्याने दिसत नाही. कारण लहानपणीच ऐकू येत नाही. हे मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असतात. तसे त्या नारळामध्ये तो नारळ जर मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट असेल तर तो उभा फुटतो. आणि उभा फुटला की आपण उलटा विचार करायला लागतो. चायला हे सगळे आडवे फुटले हा उभा का फुटला. मग धर्माने लकी ड्रॉ काढ. धर्म म्हणतो ज्याचा नारळ उभा फुटेल त्याचं काम चांगलं होईल. त्या नारळाचा आणि त्या कामाचा काही संबंध नाही. मग नारळ का पडायचा. तिथं गण का लावायचा. तिथं उदबत्ती का लावायची. दगडाचं घर बांधायचं. दगड टाकून घराचा पाया भरायचा आणि त्या दगडाची पूजा करायची. आणि काम कोण करतं. कारागीर करतो. आणि पूजा कोणाची करायची. दगडाची करायची. का बरं. लक्षात ठेवा. हा देवाचा दगड का केला. कारण माणसातला देव माणसं भ्रमात घेऊन नष्ट करतात. एखाद्याला म्हणलं ना तुझी आई देवी आहे हा ऐकून घेतो. तिच्या पाया पडतो. नंतर म्हणतो कशी असं राहतो तिथं मिसरी लायची. मिसरी लावणारी पुढे देवी असते का. एखाद्याला म्हणलं तुझा बाप देवे बाप माझा बाप तर पेताडे राहतो कसला देव असेल बघा बरं का. आता कोणी म्हणतं का दगड पेताडे का. दगड नालाय की दगड वाईट आहे. दगड आहे नको नको देवाचा दगड आहे. देवाचा दगड आहे. त्याला शेंदूर लावला की आपण पाया पडतो. उलट या धर्मात इतका घोटाळा आहे महाराज. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो बरं का. म्हणजे उदाहरण सत्य सांगतो. आमच्या दवाखान्याच्या पाठीमागं मोकळं पटांगण होतं. संडास बिंडास सगळे बांधले पण लोकांना होल वावरावरती सवय. ते संडासात लिहिलं व इथं जायचं इथं जायचं. लोक त्या पटांगणावर संडासला बसले. आमचे शेजारी रोज मला घोडे लावायचे बंद कर दाखवून म्हटलं काय करावं. मी आपला माणूस ठेवला. माणूस ठेवला कुणी बाहेर आलं का काय चाललं सगळं जायचं. ती बाई म्हणाली दवाखाने यावं का त्या आमच्याकडे ती बारीक नजर पडायचं. अहो म्हटलं बाई तुम्ही तिकडे बसा ना. याला काय करावं मी कटाळलो वैतागलो पार वैतागलो म्हटलं काहीतरी अक्कल चालवा. थोडं धर्माचं पुस्तक वाचून थोडंफार का व्हायला युक्त्या तंत्रयुक्त्या. त्यामुळे मी काय केलं एकदा पटांगण साफ केलं. साफ करून तिथे एक दगड ठेवला. त्याला शेंदूर लावला. उदबत्ती लावली. त्याची पूजा चालू केली. म्हटलं दर शनिवारी आपला 7:30 नको आपल्याला ते 7:30 ते द्यावं दगडाची पूजा करू. जेव्हापासून तिथं दगडाचा देव केला तेव्हापासून तिथं कोणी मुसायला तयार. अहो नको म्हणजे इकडे दे चुकलं बरं का तुम्ही पाप आजाचं कान लावायचं आजाचं. मी आपला पाय मग आईला म्हणलं वॉचमॅन ठेवून काम नाही झालं. वॉचमॅन ठेवून काम नाही झालं. पाया पडून काम नाही झालं. बाई पाया पडतो इकडे तर तरी काम नाही झालं. फक्त दगडाचा देव केला काम झालं ना पटांगण ओके झालं. पुढं माझा दवाखाना वाढवायचं ठरवलं. म्हणलं आता इकडे पटांगण मोकळं इकडे बांधायचं. म्हणलं इकडे घ्या बांधायचं. कारागिरला बोलव. कारागिर म्हणतो आपण नाही बघ इथं खांदायचं दे इथं. अहो म्हणलं ते देव मीच केलाय. अरे म्हणले नाही आपण नाही कोणालाही काम द्या. तुम्हाला सांगतो अजूनपर्यंत कोणताच कारागीर तो दगड उचलायला तयार नाही. ते तसंच पडले पटांगण अजून. याचा अर्थ या दगडात ताकद किती आहे बघा तुम्ही बरं का. दगडाचा देव असू द्या पण त्याच्यावर काय आहे विश्वास आहे. आणि लोक दगडावर जास्त लवकर विश्वास ठेवतात माणसावर ठेवीत नाही. म्हणून जगात दगडात देव आणायची प्रथा सुरू झाली. पहिला दगड कुठं पुजला हे तुम्हाला सांगितलं ना. जगात पहिल्या दगडाची पूजा कुठं झाली. कुठं झाली सगळ्यात पहिल्या दगडाची पूजा
याचं उत्तर देतो. एक आख्यायिका आहे. सगळ्या आख्यायिका आपल्या धर्मामध्ये लिहिलेल्या आहेत. धर्म हा फार विस्तृत आहे, फार मोठा धर्म आहे, सागर आहे. धर्म हा सागर आहे. या सागरामध्ये सुद्धा अनंत सागर आहे. एक सागर नाही, निर्णय सागर सारखे हजारो ग्रंथ या धर्मामध्ये आहेत. अनेक लीलामृत नावाचे ग्रंथ आहेत. मग शिवलीलामृत आहे, विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे, चंद्र पुराण आहे, इंद्र पुराण आहे. याच्यापेक्षाही मोठमोठे अनेक ग्रंथ रचना आहेत. बघा, आपण एक कहाणी ऐकतो की शंकराला 2 पुत्र होते. एक होता गणपती, एक होता कार्तिकेय. त्या कार्तिकेय आणि गणपती या दोघांना एक दिवस शंकरांनी परीक्षा घेतली की या जगाला प्रदक्षिणा घालून या. आता देवाचे पोरं, बाप महादेव, पोरं काय कच्चे असतील का? आणि मग दोघं निघाले प्रदक्षिणा घालायला. आता गणपती जागेवर उभा राहिला, कार्तिकेय गेला. मग रस्त्याने तुम्हाला सोपं वाटतं का? एकूण प्रवास सोपा आहे का? त्या टायमाला या सगळ्या राज्यव्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या राज्याच्या सीमा ठरलेल्या. त्यांना काय माहीत हा शंकराचा पोर आहे का? काय बोर्ड लावला का त्याला? का आधी तिथे पोलीस पाठवले व शंकराचा पोर येणारे. आता हे आता आजकाल चालतं, यांचे शेंबडे जरी आले तरी सगळे रस्ते बंद. म्हणले यांचं शेंबडं यायचं, यांचं शेंबडं यायचं, यांचं डंगर का असं ना, काही बाजूला बस, थांब थांब थांब, साहेबाचं पोरगं चाललंय, साहेबाचा रस्ता बंद केला. हे सगळे आता कलियुग आले ना. कलियुगात तुम्हाला इथं उलटं दिसेल सगळं चित्र. म्हणून त्या काळात काही असं नव्हतं. आणि मग तो कार्तिकेय ज्यावेळेस प्रवासाला निघाला, अनंत अडचणींना त्याला सामोरं जावं लागलं. बघा, हे मलाही कधी माहीत नव्हतं. पण या जगाच्या प्रवासात मी 84 देशाचा प्रवास केला. आणि मी स्वतःला नेहमी भाग्यवान समजायचो की मी भारतात जन्माला आलो, मी हिंदुस्थानात जन्माला आलो, हिंदू घरात जन्माला आलो. पण या जगात थायलंड नावाच्या देशामध्ये एक कार्तिकेय मंदिर आहे. कार्तिकेय मंदिर स्वयंभू मंदिर आहे. स्वयंभू मंदिर म्हणजे महाकाय कार्तिकेयाची मूर्ती आहे. एका दगडात तयार केलेली 100 मीटर उंचीची मूर्ती आहे. एका दगडात 100 मीटर दगडाचा कार्तिकेयाचा मोठा अवतार तयार केला. आणि मग मी त्या देशात जाऊन विचारलं, हे कसे जगवायचं? म्हणजे इथं तर सगळे दुसऱ्या धर्माचे लोक राहतात. त्यावेळेस तिथल्या पुरोहिताची मी गाठ घेतली. बरोबर का? आपल्याकडे थोडंसं अज्ञान असतं. आपण कधी कधी काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, कारण आपल्या पुस्तकात कधी या गोष्टी नसतात. जे पुस्तकं तुम्ही शिकले तेच पुस्तकं मी शिकलो शाळेत. मग शाळेतलं ज्ञान हे धर्माच्या बाजूने कधीच नसतं, कारण ही शाळा मुळातच धर्मविरोधी कामासाठी तयार केलेली शाळा आहे. बरोबर का? वाक्याने टाईप करून घ्या, शाळा. म्हणून तर आपण कोणी जर गावात गडबड केली तर म्हणतो शाळा करू नको. बरोबर, शब्द किती जुळला. एखादा गडबड करीत असेल आपण म्हणतो काय शाळा करतो का? शाळा करू. बघा, मग शाळा इकडे कुठं बसली? ही शाळा झाली कशावर झाली? आपल्या देशावर शाळा झाली. कधी झाली? 1837 साली. लॉर्ड मेकॅले नावाचा एक लंडनचा जर्नल आपल्या देशात आला. त्याला आपल्या देशात पाठवलं. कुणी पाठवलं? इंग्रजांनी आपल्या देशात त्याची नेमणूक केली. त्याची नेमणूक कुठे झाली? ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्याची नेमणूक झाली. त्याची नेमणूक कशासाठी झाली? की भारतामध्ये इंग्रजांची राजवट दीर्घ काळपर्यंत राहावी म्हणून काय उपाय केले पाहिजे याच्यासाठी त्याची नेमणूक झाली. हे टाईप करून घ्या. 1837 साली तो आला. त्याने पूर्ण भारताचा अभ्यास केला. पूर्ण भारत म्हणजे काय? पूर्ण भारत म्हणजे पाकिस्तानही आपल्यामध्ये होता, बांगलादेशही आपल्यामध्ये होता, ब्रह्मदेशही आपल्याकडे होता, श्रीलंकाही आपल्याकडे होती, आणि नेपाळही आपल्याकडे होतं, तिबेटही आपल्याकडे होतं. हे सगळं जम्बूद्वीप आपल्याकडे होतं. जम्बूद्वीप. जम्बूद्वीप कुठं आहे? या सप्तद्वीपांपैकी
जम्बूद्वीप नावाचं एक द्वीप आहे, सप्तद्वीप. द्वीप आहे, 7 द्वीप आहेत, त्याच्यापैकी जम्बूद्वीप आहे. आणि जिथं आपण राहतो, आपला पत्ता काय, आपण दंडकारण्यात राहतो. कुठं राहतो? दंडकारण्यात राहतो. हा पत्ता कुठं शोधायचा? हा पुराणांमध्ये शोधायचा. पुराणमध्ये आरणगावचं नाव नाही, पुराणामध्ये अहमदनगर जिल्हा नाही, अहिल्यानगर जिल्हा नाही, हे काय नाही त्यांच्याकडे. पुराणामध्ये भरतखंडे, भरतवर्षे, दंडकारण्य, जम्बूद्वीपे असे शब्द वापरले. मग त्या थायलंडमध्ये कार्तिकेयच्या मंदिराचं मला कुतूहल लागलं. इकडं आपण नाही, आपल्याकडे कुणी माणसं नाही, इथं जत्राही नसन याची, यात्राही नसन याची, दिंडी नसन, इथं कसं येतं देऊळ आलं. आणि विशेष म्हणजे त्या देशातले दुसऱ्या धर्माचे लाखो लोक त्या कार्तिकेयचे भक्त, आणि तिथं एकदम गर्दी, आपल्या पांडुरंगामध्ये तिथं गर्दी, आणि सगळे सुशिक्षित लोक, आणि त्या पांडुरंग त्या देवळात तिथं लाईन लावून बसले दर्शनाला. त्या पुरोहिताला भेटलो, त्याला म्हटलं हे कसं झालं? तर त्याने सांगितलं की हा कार्तिकेय जेव्हा या भूमंडलाच्या प्रदक्षिणेला निघाला, त्याला इथं अडवलं गेलं. अडवल्यानंतर तिथे राक्षसाची त्याची लढाई झाली, आणि त्या लढाईमध्ये त्या कार्तिकेयला फार मोठा झटका बसला. फक्त एका प्रदक्षिणेला निघालेला कार्तिकेय शेवटी लढून त्याला जिंकावं लागलं, तेव्हा पुढे जाता आलं, आणि मग त्याला वेळ लागला. आणि मग त्या कथानकामध्ये त्यांनी सांगितलं की इथं ते सामर्थ्य झालं, इथं ती लढाई झाली, देव आणि दानवांचं ते युद्ध इथं झालं, आणि म्हणून तिथे कार्तिकेयचं मंदिर उभं राहिलं. हा झाला भूमीचा अधिकार. आपण म्हणतो ना पावनभूमीमध्ये, महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आता इथं काही लोक दिल्ली जन्माला आले, दिल्ली देऊन राहायला लागले. आपण म्हणतो तुझं जन्मस्थळ काय? आता हे पहिल्यावानी राहिलं नाही, पहिला विषय राहिला नाही. पहिले प्रत्येकाचे पहिले पोरं हे माहेरातच व्हायचे. माहेर ही त्यांची पहिली जन्मभूमी असायची त्या पहिल्या पोराची. मग आजोळी जन्म व्हायचे, त्या आजोळचं आपल्याबरोबर आयुष्यभर आपलं नातं जन्मभूमीचं असायचं. बरोबर, लक्षात ठेवा. आजोळ आजोळ आजोळ, हे आजोळ आपल्याला का जोडलं गेलं? कारण आपला जन्म आजोळात झाल्याचे पुरावे आहेत. का बरं? कारण पहिलं लग्न झाल्यानंतरचं पहिलं बाळपण हे बापाकडं असतं. का बरं बापाकडं असतं? कारण लग्न होऊन वर्ष झालेलं असतं, त्याच्या आधी ती मुलगी 18 वर्ष त्यांच्याबरोबर राहिली असते. तिच्या आरोग्यासंबंधी तिच्या सासूपेक्षा तिची आई जागरूक असते, आणि त्या जागरूकतेमध्ये तिचं आरोग्य धोक्यात जाऊ नये म्हणून ती जास्त लक्ष देऊ शकते. आपुल्या येता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या, कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मग हा हितकारक निर्णय आहे. पहिलं बाळपण बापाकडे करायचं, हा हितकारक निर्णय आहे. मग आता एखाद्याला प्रश्न पडेल, एक धर्म किती विचित्र आहे. का पुरीच्या बापाने लग्नही करून द्यायचं, पुरीच्या बापाने या मुर्द्याला हुंडाही द्यायचा, पुरीच्या बापाने याचे मानपानं सांभाळायचे, पुरीच्या बापाने लग्नाची पंगतही घालायची, पुरीच्या बापाने दिवाळ सणही करायचा, पुरीच्या बापाने बाळात पुन्हा करायचं, पुरीच्या बापाने बाळात येडाही करायचा, आणि मग हे मजोबा काय आयता पोसायचा काय? बरोबर, असा गैरसमज होईल. सज्जन हो, या धर्मामध्ये दान हा शब्द धर्माच्या चिटकलेला सगळ्यात मोठा शब्द आहे. या लग्नामध्ये दान विधी का केला जातो? कारण आपण लग्न करतो, आपल्या मुलीचं जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा आपण कन्यादान होतो.
भागवत लक्षात ठेवा. हे लग्न फिरणं द्यायचं हे विषय द्यायचं. काय केलं आपण? कन्यादान केलं. का नवरदेव दान केलं? कन्यादान केलं. पुत्रदान केलं? कन्यादान केलं. मग कन्यादान हा शब्द लक्षात ठेवा. लग्न म्हणजे कन्यादान. लग्न म्हणजे मंगलाष्टकही नाही, लग्न म्हणजे हार घालले नाही, लग्न म्हणजे 7 फेरे नाही, लग्न म्हणजे कन्यादान. आणि आपल्याकडे दान हे सगळ्यात मोठं धर्मकार्य समजलं जातं. बघा, तुम्ही ज्या टायमाला एखाद्या घरी एखाद्या बाईला सवाष्ण म्हणून जेवायला बोलवता. का बरं बोलवता सवाष्ण म्हणून जेवायला? कारण ही एक धर्मामधली सगळ्यात मोठी शक्ती आहे. स्त्री शक्ती ही पवित्र शक्ती म्हणून धर्माने मान्य केलेली आहे. म्हणून तुम्ही नेहमी सांगतो, ही गडी पाडीते आणि पाणी लागलं सवाष्णी बाया जीव घालते. बघा, असं कोणी म्हणलं का की नाही बाबा मी आता गड्यानीच ये खाल्ली, गड्यामुळेच पाणी लागलं, मला गडीत जीव घालायचे. बाई म्हणती सवाष्णी घाला, पाणी लागले सवाष्णी घाला. बघा बरं का बरं? हा धर्माचा कायदा आहे, धर्माचा कायदा लक्षात ठेवा. आणि मग दान हे नेहमी मोकळ्या मनाने मोकळ्या अंतःकरणाने करायचं असतं. मग ज्या बायांना सवाष्णी जीव घातल्या त्या बाहेरून आहेर घेतो का आपण? उलट आपण त्यांना जेवल्याबद्दल कोणाला चोळ्या घेतात, कोणाला खण देतात, कोणाला पीस देतात, कोणाला बांगड्या भरतात किंवा कोणाला काय लुगडे घेतात. काय करायचं करतात, पण त्यांना जीव घालायचं आणि त्यांनाच कपडे करायचे. हे का सांगितलं? कारण त्या तृप्त झाल्या तर माझ्या बोरला लागलेलं पाणी स्थिर होणार आहे. नाही तर हे पाणी कसं आहे? चंचल आहे. पाणी चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे. तसं हे पाणी प्रवाह आहे. माझ्या विहिरीला पाणी पक्क राहावं, जिवंत पाणी. बघा आता हा शब्द बघा किती आमचा शेतकरी धर्म हा हिंदू धर्माच्या किती समोर आणि प्रत्यक्ष आहे. बघा आपण काय म्हणतो, माझ्या विहिरीला जिवंत पाणी लागले. आता जिवंत पाणी अशा कोणत्या पुस्तकात वाचलं तुम्ही? पाणी पण जिवंत असतं. जिवंत शब्दाचा अर्थ अखंड. अखंड जिवंत म्हणजे काय? जिवंत म्हणजे धरसोड नाही. आता तुम्ही जिवंत आहेत म्हणजे धरसोड आहे का तुम्ही 4 दिवस मेले होते परत आले नाही, धरसोड आहे का? नाही. जिवंत शब्दाचा अर्थ जन्मापासून आज तागायत तुमचा जीव तुमच्या देहात आहे. बरोबर आहे की नाही? याला म्हणतात जिवंत. जी म्हणजे जीवन, वंत म्हणजे जिवंत म्हणजे ज्याचा अजून अंत झाला नाही, त्याला जिवंत असा शब्द वापरला जातो. मग ते पाणी जिवंत आहे. आता हे जिवंत पाण्याचं वैशिष्ट्य किती असतं बघा. आपण कधी कधी या भूतलाच्या खाली संशोधन करण्याचा प्रयत्न करतो. बघा, या देशामध्ये या धर्मात असे काही कुंड आहेत. आजही काही कुंड आहेत. तुम्ही त्र्यंबकेश्वरला चला, तुम्ही ढोकीला चला, तुम्ही निगोजला चला, कुंड आहेत. हे कुंड अत्यंत उथळ आहे, असे नाही केले खोल. त्या कुंडाला कुंड शब्द का वापरला गेला? कुंड कारण ते स्रोत कधीही आटत नाही, त्याला कुंड असं म्हणतात. बघा, कैलास पर्वताला तुम्ही गेले ना, तर कैलास पर्वतावरती 2 तलाव आहेत. किती तलाव आहेत? 2 तलाव आहेत. बघा बरं का, जरा थोडं नवीन ज्ञान देतो, लक्षात घ्या संदेश. मला आपल्याला कधी कधी धर्माचं अज्ञान असतं. कैलास पर्वताच्या शेजारी 2 तलाव आहेत. एक आहे मानस तलाव आणि दुसरा आहे राक्षस तलाव. बरोबर? दोन्ही तलावाच्या मध्ये अंतर काहीच नाही. या जसं हायवेच्या पलीकडून एक तलाव, या बायपासच्या अलीकडून एक तलाव.
जर तुम्ही मानस तळ्याचं पाणी पिले तर तुम्हाला गोड लागतं, आणि तुम्ही राक्षस तळ्याचं पाणी पिले कडू लागतं. एकच ठिकाण, एकच जागा, एकच व्यवस्था, एकाच पावसात पडलेले पाणी, एकाच ठिकाणी असणारे दोन्ही तळे, पण दोन्ही तळ्यामध्ये एक आहे मानस तळा, एक आहे राक्षस तळ. दोघांमध्ये फरक हाच, इकडचं पाणी दैवी शक्तीला घेऊन चाललं, इकडचं पाणी कुंडात परिवर्तित झालं, इकडच्या पाण्याचं तीर्थ म्हणून परिवर्तन झालं, आणि तिकडच्या पाण्याला त्याज्य म्हणून सांगितलं गेलं, आणि ते राक्षस तळ झालं. मग मी त्याच्या खोलात शिरलो, हे काय म्हणून राक्षस इकडे बसले, कैलासावर राक्षस कसे बसले, या तळ्याचं नाव राक्षस तळ कसं पडलं. तर कैलासावर राज्य कुणाचं, जसं महाराष्ट्रावर राज्य कुणाचं, याच्यावर गेले 5 वर्ष झाले धिंगाणा चालू आहे, देशात राज्य कुणाचं याच्यावर 50 वर्ष झाले धिंगाणा चालू आहे, तसं कैलासावर राज्य कुणाचं याच्यावरती अनेक ठिकाणी स्वाऱ्या झाल्या, अनेकांनी या ठिकाणी आपली बाजू आजमावून पाहिली. बरं त्यात घोटाळा काय माहिती का, कैलासपटी म्हणजे वळसाट ते सगळ्यात भोळं कोण, भोला शंकर, आणि तो त्याचा राजा. बघा हे जगाची रचना कशी, सगळ्यात भोळं ते सगळ्यात मोठं, सगळ्यात भोळं ते सगळ्यात मोठं. भोलेनाथ, जय भोले. भोलेनाथ म्हणजे काय, त्याचं नाव भोलेनाथ का ठेवलं, ते भोळं आहे, त्याला कळत नाही, त्याला आधी तुझे भाव नाही. क्लेश कर्म विपाक आशय परावृत्ता पुरुष विशेषा ईश्वरा. त्याला राक्षसही कळना, त्याला देवही कळना, त्याला चांगले कळना, त्याला वाईटही कळना. तो भोलेनाथ. आता ते भोळं म्हटलं की त्याच्यावर कुणी प्रयोग करतं, त्याच्यावर प्रयोग करणारे काय थोडेच. मग यांच्यावर राक्षसांनी प्रयोग करायचे प्रयत्न केले. मग या राक्षसांच्या प्रयोगाला या भोल्यानाथामध्ये अजिबात शक्ती नाही. त्याला भांडणं माहीत नाही, त्याला युद्ध माहीत नाही, पण युद्धाची सगळ्यात मोठी शक्ती कोणाकडे आहे, भगवान शंकराकडे आहे. कारण या जगात तिसरा डोळा फक्त एकाला दिला. तिला कोणला कुठं वाचला तुम्ही, विष्णूला तिसरा डोळा आहे, सरस्वतीला तिसरा डोळा आहे, तिसरा डोळा फक्त आणि फक्त शंकराला आहे. पण त्या शंकराचं एक वैशिष्ट्य आहे, त्याच्या इतका भोळा कोणी नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्याला दात नाही त्याला चणे देऊन ठेवले, आणि ज्याच्याकडे दात आहे त्याला उपाशी मागला. तसा या जगाचा संसार भगवंताने मांडला. जे भोळ आहे त्याला तिसरा डोळा देऊन ठेवला. ते आम्हाला दिला असं तर आपण रोज आग की तुला ऐक लगेच मार्क्या बघितलं, पण नाही ना, घोटाळा झाला ना. अरे त्या शंकराचं वैशिष्ट्य आहे, त्यांनी तिसरा डोळा फक्त एकदाच उघडला, तो जगाला ताप झाला. कधी उघडला माहिती, जाऊन थोडं 5 मिनिटं तिकडे बसतो, कधी उघडला सांगतो. शंकराने तिसरा डोळा कधी उघडला, कारण शंकराचं जगात सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे, पार्वतीवर आहे. लक्षात ठेव बरं का, पार्वतीपती. म्हणून आपण म्हणतो ना, पार्वतीपती नमः. पार्वतीच्यावर इतकं प्रेम केलं त्यांनी की तितकं प्रेम त्यांनी जगात कोणत्या भक्तावर केलं नाही, आणि जगात कोणावरच केलं नाही. म्हणून सगळ्यात जास्त जगात प्रेम परत आपल्या बायकोवर. बाकी तुम्ही म्हणलं का बायकोपेक्षा माझं बहिणीवर प्रेम आहे, तुझ्यासारखा मूर्ख नाही. प्रेम बायकोवरच करा. का, कारण भगवान शंकराने जगात सगळ्यात जास्त प्रेम केलं बायकोवर. त्याची बायको कोण, पार्वती. कोणाची पोरगी, दक्ष प्रजापतीची पोरगी. दक्ष प्रजापती कोण, एक महान राजा. एक महान राजा, या जगातला सगळ्यात श्रीमंत राजा, या सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं साम्राज्य ज्या राजाकडे होतं त्याचं नाव दक्ष प्रजापती होतं. बघा, त्या राजकन्येचा स्वयंवर झाला नाही, कारण ती राजकन्याने तिच्या मनामधून वरलं. कुणाला वरलं, शंकराला वरलं. बापाला सांगितलं याच्याशी माझं लग्न झालं. कधी झालं, म्हणले माझ्या स्वप्नात झालं. रात्री झालं. बघा, म्हणून तर शिवरात्र जगात शंकराचं लग्न नाही का, आता ते गाणं फेमस झालं म्हणून आम्हाला कळालं, नाही तर कोणाला शंकराचं लग्नच कळलं नसतं. महाशिवरात्रीच्या दिवशी लग्न झालं. जाऊ ते जाऊ द्या. आता तुम्ही सांगा,
एका राजा, जगातला सगळ्यात मोठा राजा, ज्याची पोरगी म्हणते की मला या वैराग्याशी लग्न करायचं. आता हे भस्म लावलेलं, बिगर कपड्याचं, लोंगोड घातलेलं आणि याच्या संग राजाच्या पुरीचं लग्न लावायचं. कोणता राजा तयार होईल सांगा बरं? कुणी असू द्या, आपली पोरगी आपण देऊ कशाला? देणार नाही. त्याने काय दिली नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, पण तिने मात्र आपला हट्ट सोडला नाही. पण हट्ट म्हणजे काय? ती म्हणली का मी फाशी घेईन, मी जीव देईन, पळून जाईन? नाही. ती पण राजकन्या होती, संयमी होती. तिने तिच्या बापाचा निर्णय बदलण्यासाठी घोर तपश्चर्या केली. असं नाही केलं का मुद्दाम गेला आणि मी रेल्वे खाली. आता तुम्हाला रेल्वे जवळ असल्यामुळं डचकून राहतं बरं का, लय घोटाळा आहे. कवा कोणी कुठे घुसत आहे. आता आमच्याकडचा म्हणलं ना रेल्वे खाली होती, आम्हाला माहिती वर जावं तर त्याची निम्मा हवा कमी होईल. पण तुमचं नाही ना, तुमचं ताज्यात ताजं आहे, त्याच्यामुळे त्याला डचकून राहता. कुणी म्हणलं का त्याला धरून ठेवीचा, भले ते काही करू द्या, त्याला मागून ठेवा, पण त्याला जाऊ देऊ नका. आता आमच्याकडनं जर म्हणलं ना रेल्वे खाली देऊ देईन तर त्याचं इथं येऊस तर निम्मी हवा जाते. तशी तुमची ताजी हवा असती, ती ताजी हवा लवकर जात नाही, म्हणून जरा डचकून राहा. चला सांगतो तुम्हाला. आणि मग याची हवा काही गेली नाही. हिने तपश्चर्या केली, हिने घोर तप केलं, हिने हरताळ, हे का आपण हरताळीची पूजा करतो ना, अरे हरताळीची पूजा ही प्रतिनिधी आहे. कशाची? या पार्वतीने केलेल्या पूजेची प्रतिनिधी आहे. तिने इतकं घोर तप केलं की शेवटी तिच्या बापाला तिच्या मागणी मान्य करावं लागले आणि त्याने शेवटी तिचा विवाह शंकराशी लावून दिला. पण मनापासून दिला का? नाही. मग त्यांनी एकदा महायज्ञ टाकला. कुणी? दक्ष प्रजापतीने एकदा महायज्ञ केला आणि त्या महायज्ञामध्ये सगळं जग बोलावलं, पण आपल्या लेकीला बोलावलं नाही. आपल्याला फोडेल तसे. आपल्या एखाद्या पोरीने आपल्या मनाविरुद्ध लग्न केलं, आपण म्हणतो मिली मला पोरगी. बरं का, आपण काय कमी आहे का? दक्ष प्रजापती आपणही दक्ष मला मिली, सगळं गाव बोलवेन, पण तिला बोलवायचं नाही. आई तिला मग जाऊ द्यावं, आता चुकला असं, तिला पोरगं झाले. ती होता ना पिक्चर मुली कोणता ते पिक्चरनी फार चव घालून टाकली. पुढं पुढं दिला, त्याच्याबद्दल काही बोलत नाही, पुढं पुढं सारखा. म्हणजे तो दक्ष प्रजापती एवढा मोठा राजा असून शेवटी त्याच्याकडनं एक चूक झाली. आपल्या जावयाला बोलवायचा विसरला नाही, जाणीवपूर्वक त्याला बोलवलं नाही. आता या लेकीला कळालं की आपल्या बापाकडं महायज्ञ आहे. यज्ञाचे भरपूर प्रकार आहेत. यज्ञाचे किती प्रकार आहेत? यज्ञाचे मुख्य 2 प्रकार आहेत, स्मार्त यज्ञ, आर्तयज्ञ. स्मार्त यज्ञाचे 12 प्रकार आहेत, आर्तयज्ञाचे 22 प्रकार आहेत. एका यज्ञाच्या आहुतीचे प्रकार आहेत. पार एकदम यज्ञाचे पार पाऊस पडण्यापासून तर माणसाचा जीव जाण्यापर्यंत सुद्धा यज्ञ केले जातात. एखाद्याचा जीव जात नसेल तरी यज्ञ करावा लागतो, एखाद्या ठिकाणी पाऊस पडत नसेल तरी यज्ञ करावा लागतो. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने सांगितलं ना, अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञाने पाऊस पडतो. बरोबर का? आता याच्यावर थोडा अभ्यास करावा लागेल. ते राजकारण गेलं खड्ड्यात, पण पाऊस पडणं आपल्याला विचार करावा लागेल की या पावसाचं आवाहन काय आणि या पावसाला पाडण्याचा धर्मात उपाय काय आपल्याला शोधावं लागेल. त्याचं धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला ठेवावं लागेल. मग त्याला काय बोलवलं नाही. मग आता ही बी गरम होती काय? खूप म्हणजे का राजाची कन्या आणि ती पार्वती, या पार्वतीसारखी गरम डोक्याची जगात दुसरी कोणती बाई आजपर्यंत जन्माला आली नाही. आणि मग ती नवऱ्याला विचारलं नाही, काय नाही. नवरा गेला फिरायला, खायला, सवरा, तर त्याच्याकडे राज्य मोठं होतं, ते चाललं त्याचं राज्य. ही आली जशी आली तशी तिच्या माहेरात गेली. यज्ञ चालू होता, हिने यज्ञात उडी टाकली. आता सोपं आहे, यज्ञात महायज्ञ, त्या महायज्ञात उडी टाकल्या तिची खाल झाला. आता शंकराचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर? आपल्या बायकोवर. आणि मग या भोळ्या शंकराला बातमी गेली का तुमची बायको माहेरात गेली, माहेरामध्ये तिच्या बापाचा यज्ञ चालू होता, त्या यज्ञाला तुम्हाला निमंत्रण नव्हतं, तिला त्याचा बद्दल वाईट वाटलं, म्हणून तिने यज्ञात आपली आहुती दिली आणि ती भस्म झाली. मग मात्र याच्याकडे मिळालेल्या शक्तीचा याने वापर केला. जिथं कुठं होता तिथून त्या स्वर्गातून त्याने तिसरा डोळा उघडला. तिसरा डोळा उघडल्या आगीचे लोट सगळ्या जगामध्ये गेले.
जगाचे किती ठिकाण आहे? 3. स्वामी तिन्ही जगाचा. किती जगाचा? तिन्ही जगाचा. 3 जग कोणते? स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक. 3 जग आहेत. किती जग आहेत? 3 जग आहेत. आता याच्यावर बारीक नंतर बोलू. नाही तर हे 3 जग कुठं, मग आपलं जग कोणतं? मग आपण ज्या जगात राहतो, आपण जे भूगोलात जग शिकलो त्या जगाचे 3 भाग कुठे आहेत, हे सगळं तुम्हाला एखाद्या दिवशी सविस्तर सांगेल. हा सगळा अभ्यासक्रम आपल्याकडे आहे. आपल्या धर्मामध्ये फार मोठी ताकद आहे. आपला धर्म इतका मोठा विद्वान आहे की नवीन शोध लावायची गरज नाही. हे काल यान सोडलं, असे लाखो यान आपल्या धर्माने पूर्वी सोडलेले आहेत. आपल्या धर्मामध्ये जेवढे राजे रजवाडे होते हे सगळे यानातनंच आपले देश चालवायचे. यांचे यान असायचे. आपण पुस्तकात वाचतो की पुष्पक यान आलं, अमकं यान आलं. हे म्हणजे काय एखादं फुल आलं असं नाही. त्या नावाने ते यान तयार केलं गेलं. त्या काळात सुद्धा विज्ञान होतं. त्या काळात सुद्धा ऋषी होते की ज्यांना आता आपण शास्त्रज्ञ म्हणतो. त्या काळामध्ये ऋषीमुनी होते. त्या ऋषींनी ते ज्ञान मिळवलं. भारद्वाज ऋषी होते. त्यांनी या जगामध्ये एकूण 11 यानं तयार केली होती. 11 यानं. बघा बरं का, ते यज्ञ याग करून त्यांनी यान तयार केलं. ते यानाची उत्पत्ती झाली. ते यान पाठवलं जायचं. या लोकातून दुसऱ्या लोकात जाण्यासाठी सुद्धा यान असायचं. बघा बरं का, म्हणजे चंद्रलोकात जाण्यासाठी यान असायचं. मृत्यू लोकातून स्वर्ग लोकात जाण्यासाठी यान असायचं. सूर्यलोकात जाण्यासाठी यान असायचं. आता हे सूर्यलोक कुठे आहे, चंद्रलोक कुठे आहे, परलोक कुठे आहे, हे सगळं तुम्हाला एका दिवशी सांगेल. वर्तमान काळात सांगतो की त्या शंकराने तिसरा डोळा उघडला. या जगात तिन्ही जगामध्ये सगळीकडं आगाग सुटली. आणि मग जिकडे तिकडे होरपळायला लागले, माणसं होरपळायला लागले. आणि मग त्या शंकराची हे सगळं घडलं का याचं उत्तर शोधलं गेलं. सगळ्या जगाला याचं ज्ञान दिलं गेलं. आणि मग लोकांनी शंकराची आराधना चालू केली. शंकरा बाबा काही कर, पण हे थांबव. आणि मग शंकराने आपला राग शांत केला. आपण आपल्या सासऱ्याचा वाचपा जगावर काढायला लागलो हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी तो शांत केला. तिथून पुढे शंकराची आराधना या जगामध्ये चालू झालेली सेवा पांडुरंगाच्या